कार्यकर्ते म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत। त्यामुळे ज्या ज्या पद्धतीने वरिष्ठ निर्णय घेतील त्या त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यासोबत आहोत। मी आपल्याला म्हटलं की त्या संदर्भामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, आदरणीय भुजबळ साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून काम करतो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणाने येणं, पुढच्या कालावधीमध्ये काम करणं हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे। मला तरी स्वतःला त्याच्यावर काही मत व्यक्त करणं हे माझ्या स्तरावर मी उचित समजत नाही। असं मी उलटही बोलू शकते। त्याच्यामुळे आज नाशिक असेल का रायगड असेल का, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे तिघही दोन्ही जिल्ह्यांवर लक्ष ठेवून आहेत। तिथला निधी चांगल्या पद्धतीनं वितरित व्हावा, चांगल्या पद्धतीनं तिथली विकास कामं कुठली खंडित होऊ नये या संदर्भातलं ते तिघांचाही प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीनं चालू आहे। जिल्ह्याच्या विकासामध्ये खासगी वृत्तपत्राला शरद पवार यांनी मुलाखत दिली, त्यांनी म्हटलेलं आहे की काही आमच्या गटाचे काही लोक यांची इच्छा आहे आमदारांची की तिकडे जायला पाहिजे, अजितदादांसोबत जायला पाहिजे। असं आहे की माननीय शरद पवार साहेबांनी जे काही वृत्तपत्राला जे त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये जे स्टेटमेंट दिलं ते ठीक आहे, काही कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली असू शकते म्हणून त्यांनी तसं स्टेटमेंट दिलं असेल। पण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आमचा आहे तो कशा पद्धतीनं मजबूत करायचा, पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढे आता निवडणुका आहेत त्याला कसं सामोरं जायचं, या सर्व बाबतीत आमच्या पक्ष स्तरावर जयंतराव पाटील आणि आमच्या सर्व लोकांच्या चर्चा चालू आहेत। सर, काही कार्यकर्ते आहेत त्यात आमदार आणि खासदारांचा समावेश आहे, कारण की कसं आहे काही आता माननीय पवार साहेबांना आमदार भेटत राहतात, खासदार भेटत राहतात, ही दुरावलेली आहेत एकमेकापासून। ही सगळी कुटुंब जर एकत्रित आली तर आम्हाला खरोखर मनापासून आनंद होईल। आणि आज जे वक्तव्य आपण म्हणता की पवार साहेबांनी केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये थोडा एक आशेचा किरण त्यांनी दाखवलेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे त्यांच्यासुद्धा अनुभवाचा फायदा आम्हा सगळ्यांनाच मिळेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा शक्ती निश्चितपणे वाढणार आहे। आणि त्यामुळे ह्या लवकरच हे सगळं मनोमिलन सगळ्यांचं एकत्रित लवकरात लवकर व्हावं अशीच मी इच्छा प्रदर्शित करेन। असंही म्हटलं की ते या निर्णय प्रक्रियेपासून मी लांब आहे असे पवार साहेब सांगतात। मागे सुद्धा ते तसं म्हणाले होते, ते बरोबर आहे त्यांचं म्हणणं, कारण त्याची वेगवेगळी असू शकतात। परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रियाताई आणि इतर आहेत ते निर्णय घेऊ शकतात। साहेब, आपण ज्येष्ठ आहात त्या पक्षामध्ये, त्यांच्यासोबतही आपण काम केलेलं आहे। अशा या सगळ्या चर्चा सुरू असताना आपण या सगळ्या संदर्भात काही पुढाकार घेणार का? बघूया आता, जर तसं काही कोणाला वाटलं की मी पुढाकार घ्यावा तर मी निश्चितपणे घेईन। परंतु एकाच घरामध्ये पवार साहेबांच्या घरात वाढलेले अजित पवार आहे, त्या सगळ्यांना काही मध्यस्थाची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।